आज दिव्यांग विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहेत आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था याच ठिकाणी आहे. आणि जे विद्यार्थी आहेत, मला वाटते विद्यार्थी कुठले का असणार, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ त्या ठिकाणी प्रत्येकानं करणं अपेक्षित आहे. कारण आपलं स्वतःचं लेकरू जर पुढचं असेल तर आपण त्याला वाईट परिस्थितीत, वाईट अवस्थेत कधीच ठेवणार नाही. आपण त्याची काळजी घेतो. मला वाटतं हे तर अस्थिव्यंग असणारे सगळे विद्यार्थी आहेत, त्याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. आज सुद्धा इथं आल्याच्या नंतर त्यांनी जी काही त्याच्यात तुला काही कमतरता असेल तर त्याच्या बाबतीत ह्या अधिकाऱ्यांना सूचना दिली. पण हा विषय कसा आहे, कुणी जरी म्हणलं किती जरी म्हणलं तर रोज येऊन त्या ठिकाणी बघू गरजेचं आहे. मी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना बोलल्याच्या नंतर त्यांच्या सगळ्याच्या सांगण्यानं आलं की बाबा समजा व्यवस्थित बघितलं जातं आहे. फक्त आता त्या दिवशी जी दिव्यांग आहे स्वतः, आणि मी स्वतः दिव्यांग असल्यामुळे दिव्यांगाची सेवा करावा हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून 2004 पासून शाळा चालू आहे. 2004 पासून 2006ला हिला ग्रँट मिळालं. आणि आज तागायत कुठल्या एकही दिव्यांग शाळांना महाराष्ट्रामध्ये अनुज्ञप्ती नूतनीकरण प्रमाणपत्र आहे. ते प्रमाणपत्राला एकही दिवस खंड न पडता आजपर्यंत सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि हे आता मध्येच म्हणजे येणे कुठेतरी म्हणजे ती मुलगी मतिमंद आहे, मतिमंद मुलगी पुन्हा पुन्हा हात फिरवते, याचा अर्थ असा नाही की 45 लेकरं उपाशी ठेवलं मी, असं होऊ शकत नाही. बरं तुम्ही स्वतः धान्यासाठी फोटो घेतलेले आहेत, आता धान्यासाठी आहे की नाही पाहिलेलं आहे. मग म्हणजे असं होऊ नये विनाकारण, असं माझी इच्छा आहे. माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुरणपोळी असते. आणि जर कोणाला म्हणजे त्याचं प्रत्यक्ष घ्यायचं असेल तर कुठल्याही सणाला म्हणजे इथे येऊन टेस्ट घ्यावी, पुरणपोळी खाऊन जावे आमच्याकडं. आमचं काही म्हणजे त्याच्याबद्दल विरोधी राहणार नाही. आता वेळामुषा असेल, वेळामुषाला जे काही म्हणजे ते म्हणजे सजगुराचे उंडे, खीर वगैरे तोही प्रकार म्हणजे प्रत्येक सणा त्याप्रमाणे आम्ही साजरा केला होता. प्रत्येक आठवड्यातून एक दोन वेळेस गोड असतं, म्हणजे शिरा वगैरे अशा प्रकारे. प्रत्येक किमान 8 ते 10 दिवसाच्या किंवा 15 दिवसाची चिकन, मटण, अंडी असतात. हे सगळं असताना उगीच म्हणजे असं सकाळी नाश्त्याला काय काय? त्याची शेजारी खुली आहे. म्हणजे काही उणीव होत्या तुम्ही मान्य करता? नाही, काही उणीव होतं हे मान्य करणं गरजेचं आहे. बघा, जे उणीव आहे ते आहे, आणि ते लवकरात लवकर येत्या 4-2 दिवसात क्लिअर करून घ्यायला लागेल. 4-2 दिवसात वेळच नको त्याला, कारण हे नाव ठेवून म्हणजे बोर दाखवून घ्यायची सवय नको.